तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा करपल्यात। तर बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। 500 झाडं करपून गेल्याने मोठं नुकसान झालं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून या ज्या बागा लावल्या होत्या त्यांना जगवायचं कसं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचं दिसून येते। हंडाभर पाणी घेऊन ते या बागांना जगवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत। पाणी टंचाईमुळे त्याच्यात तापमान वाढल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली। पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे आम्ही आज रोजी हंड्याने घरचे लेकरा बाळा सगट हंड्याने 10 दिवसापासून पाणी टाकत आहे। पाणी टाकून बाग जगवायचा प्रयत्न करत आहोत। त्यापैकी 500 झाड आज रोजी वाळून गेलेलं आहे। पण त्याच्यातून पाणी लवकर येईल या आशेवर जून महिन्यात पाणी पडतो म्हणून या आशेवर आम्ही आज रोजी बाग जगवत आहोत। व पाणी जर नाही पडला तर पूर्ण 1500 झाड पण वाळून जाण्याच्या मार्गावर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।